सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण जात आहोत परेल वर्कशॉपला आणि तेही 2026मध्ये पहिल्यांदा परेल वर्कशॉपला जात आहोत. कारण परेल वर्कशॉप हे बनवून तयार होऊन 2 महिन्याच्या आसपास झालेलं आहे. 1 ते 2 महिने झालेत, पण मला उशीर झाला जायला. हे बघा परेल स्टेशन इथं आहे आणि परेल वर्कशॉपचा जाण्याचा रस्ता इथे. अजून पण बरेच मार्ग आहेत, पण स्टेशनपासून 10 ते 15 मिनटं लागतात. तर चला बघूया आतमध्ये एंट्री भेटते का नाही आणि मूर्त्या किती तयार झाल्यात तेही पाहूयात. चला व्हिडिओमध्ये शेवट करा. आणि सॉरी मी लेट आलो, 1 ते 2 महिन्यानंतर आलो आहे मी. तर चला पाहूया. 2026मध्ये मी पहिल्यांदा चाललो आहे परेल वर्कशॉपला. चलो, त्या परेल वर्कशॉपमध्ये यावर्षी कोणते कोणते गणपती बनणार आहेत, काय बनणार आहेत, या सगळ्यांचा अपडेट मी तुम्हाला आज देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये शेवट करा. तर चला, हे बघा किती छान वाटतं वातावरण. हे बघा मित्रांनो, हे आहे परेल वर्कशॉप. पाहू शकता किती मोठं आहे. इथून तर इथपर्यंत खूप म्हणजे खूप मोठं आहे. चला आता समोरून बघूया गेटमधून. हे बघा इथून काय वाटत नाही, म्हणजे तयार होणं चालू आहे मूर्त्या. पाहूया, चला आतमध्ये जाऊ. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो परेल वर्कशॉपच्या समोरच्या गेटपासून. पाहू शकता हे इतिहास घडवणार पाठ्यपूजन सोहळा 27 जूनला आहे, म्हणजे उद्या आहे. तर ज्याला जायचं असेल ते जाऊ शकता, इथे पाहू शकता. तर चला आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये. ते बघा मित्रांनो, छोटे मूर्त्या तयार होतात. ते म्हणजे तयार झालेल्या आहेत, ह्या पेनवरून आणलेल्या असतील किंवा दुसरीकडून तरी. जर तुम्हाला हे बुक करायचे असेल तर खूप सुंदर मूर्त्या असतात. अजून येतीलच काही दिवसात, तेही मी तुम्हाला दाखवेलच. पाहू शकता अशा प्रकारे या सुंदर मूर्त्या आहेत इथं बघा. महादेवाच्या रूपामध्ये, प्रत्येकाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. पाहू शकता अशा प्रकारे हे ईश्वरी आर्ट्स हे दरवर्षी इथं लागतं परेल वर्कशॉपमध्ये. आता इथं मोठमोठ्या गणपती आहेत. हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला ईश्वरी आर्ट्समधून गणपती बुकिंग करायचे असेल तर इथं फोन नंबर दिला आहे आणि ईश्वरी आर्ट्स असा आहे ऑफिशियल इंस्टाग्राम. तर याच्यावरून तुम्ही मोबाईल नंबरवरून किंवा इंस्टाग्रामवर DM मेसेज करून तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप छान मूर्त्या येतील अजून. ह्या वाटते मागच्या वर्षीच्या किंवा नवीन आणल्या असतील. ते अशा प्रकारे पाहू शकता. आणि इकडे आहे मित्रांनो मालाडच्या राजाचा हा ट्रॉली गोरसवाडी. पाहू शकता या अशा प्रकारे त्यांचं पाठ्यपूजन झालेलं आहे आणि अशी ट्रॉली इथं आणून ठेवलेली आहे. पाहू शकता. आणि इकडे बघा सगळे साचे वगैरे आहेत. हाताचे साचे, पायाचे साचे, प्रत्येक अंगाचा, गणपती बाप्पाच्या प्रत्येक अंगाचा साचा इथं आहे ठेवलेला. आणि इथं ये पहा, हा साचा आहे का बनवला आहे काय माहिती नाही, पण असं वाटते बनवलेलंच आहे. पाहू शकता हे अशा प्रकारे परेल वर्कशॉप सगळं सोनं आहे, म्हणजे तयारी होते हळूहळू बनवत आहे. पाहू शकता इथेही बनवणं चालू आहे. गणपती बाप्पाच्या मूर्त्या वगैरे बनवणं चालू आहेत. साचा आकार देत आहेत हळूहळू अशा प्रकारे. पाहू शकता अजून काही मूर्त्या बनवल्या नाही आणि इथं काही बॅनर नाही लावणार अजून, की फोटो वगैरे काढू नका. जेव्हा मूर्त्या तयार होतील ना तेव्हा बॅनर वगैरे लावतात की इथं फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे. तेव्हा आपण बाय चान्स काढायचं काढू, नाही तर नाही काढणार. फक्त मूर्त्याचं तोंड वगैरे दाखवणार, बाकी शरीर नाही दाखवू शकत, कारण काम चालू असतं ना म्हणून. आणि ते बरं वाटत नाही की बाप्पाचे नग्न अवस्थेत व्हिडिओ काढणे हे अजिबात आवडत नाही. हे बघा अशा प्रकारे साच्यामध्ये फ्लॅशर ऑफ पॅरिस टाकतात आणि अशा प्रकारे मूर्त्या तयार करणं काम सुरू करतात. हे बघा या इथं पाय तयार झालेले आहेत, हात पाय तयार करून ठेवतात. आणि तिथं बघा तिथे अर्धवट शरीर तयार करून ठेवलेलं आहे. पाहू शकता अशा गणपती बाप्पाचे तयार करणं चालू आहे. गणपती बाप्पा आता नवीन रूपामध्ये यावर्षी आपल्याला आकार घेताना दिसत आहे. ते पहा मित्रांनो, श्री निलेश विधाटे आणि श्री निलेश विधाटे एकच आहे, सॉरी. त्यांचा हा गाळा, म्हणजे इथं त्यांच्या मूर्त्या बनणार आहेत, निलेश विधाटे यांचे. हा कारखाना कोणाचा बोके काय माहीत नाही, कारण इथं काय बॅनर वगैरे काय अजून काय लावण्यात आलेलं नाही आहे. काही सांगू शकत नाही इथं कोणाच्या बनतात काय बनतात. मूर्तिकार पोहेकर हा यांचा गाळा आहे, म्हणजे कारखाना आहे हा. तर इथं त्यांच्या मूर्त्या तयार होणार आहेत आणि इथं मूर्ती तयार करणं चालू आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मूर्तिकार आपल्या बाप्पांना आकार देत आहे. नवीन पद्धतीने नवीन रूपामध्ये आपल्याला 2026मध्ये गणपती बाप्पा
बघायला मिळतीलच. पाहू शकता अशा प्रकारे मूर्तिकार हा आकार देत आहे गणपती बाप्पाला. खूप मजा, खूप सुंदर. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हा कारखाना कोणाचा आहे काय माहिती नाही, कारण इथं नाव वगैरे काही नाही लिहिलं. असं वाटतं त्यांचंच आहे पोहेकरांचा, काय सांगता येत नाही. आता हळूहळू येतात हे सगळे मूर्तिकार. होऊ शकता अशा प्रकारे मूर्त्या तयार होतात हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या. आणि इथं मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर आहेच. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार होताच आहेत, पण इको फ्रेंडली देखील मूर्त्या तयार होतात. ज्या शाडू मातीच्या असतात तेही कोणता तरी कारखाने अजून इथं आलेला आहे का नाही पाहूया आपण. तर कारखाना फिरणारच आहोत आपण. पाहू शकता या अशा प्रकारे कारखाना आहे परेल वर्कशॉपचा. बघा मित्रांनो हा मारुतीचा व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असं मारुतीची मूर्ती. खूप म्हणजे खूप सुंदर आहे, पाहू शकता मित्रांनो. दरवर्षी असते ही मूर्त्या अंदाजे. मागच्या वर्षी पण होती वाटतं, यावर्षी पण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे इथं बाप्पा आकार घेत आहेत, पाहू शकता. इथं कलाकारांच्या हाताने हे असं त्यांच्या सोंडेमध्ये त्यांचं तोंड असतं, त्यांच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे लावण्यात येत आहे आणि ते बनवण्यात येत आहे. पाहू शकता आकार देत आहेत नवीन बाप्पा गणपती बाप्पाला अशा प्रकारे. खूप म्हणजे खूप सुंदर. हां, तिथं आपल्याला लवकरच मोठमोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतीलच. तेही मी तुम्हाला दाखवेलच. मोठमोठ्या मंडळाच्या मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथं आपल्याला यावर्षी देखील बघायला मिळतील. नवीन नवीन रूपामध्ये, नवीन आकारामध्ये पाहू शकता. बाकी हा सगळा कारखाना खाली दिसत आहे वेगवेगळ्या गाळीत. हे बघा श्री कलाधिपती आर्ट्स, मूर्तिकार मुकेश वालावलकर हे आहे. तिथं नाव दिसते की नाही बघा तुम्हाला. यांच्या कारखान्यामध्ये अजून काही मूर्ती तयार नाही आहे. हे मागच्या वर्षीच्या मूर्त्या पडलेल्या आहेत तयार करण्यासाठी. पाहू शकता या अशा प्रकारे आहे हा परेल वर्कशॉप. एवढा मोठा परेल वर्कशॉप हे पाहू शकता. खूप म्हणजे खूप मोठा आहे. मुंबईमध्ये सगळ्यात मोठा वर्कशॉप मला हाच वाटतो परेल वर्कशॉप. हे बघा राजू शिंदे यांचाही इथं वर्कशॉप ओपन झालेला आहे. मागच्या वर्षी इथे मित्रांनो अरुण दत्ते दादा यांचं वर्कशॉप होतं. यावर्षी राजू शिंदेचं या इथं वर्कशॉप झालेलं आहे. याच ठिकाणी अरुण दत्ते दादांनी आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात प्रसिद्ध मूर्ती दिली होती. परेलचा सम्राट असं काहीतरी नाव होतं त्या गणपती बाप्पाचं, जी एका पायावर उभा होती. आणि इथं बघा पाठपूजन, इथं पाईपलाईनचा महाराजा यांचा पाठपूजन सोहळा झालेला आहे आणि इथं पाठ म्हणून ठेवलेला आहे. पाहू शकता या अशा प्रकारे. आणि अग्नी मोहिते आर्ट स्टुडिओ, मूर्तिकार सिद्धांत मोहिते, हे अशा प्रकारे इथं तयार चालू आहे. पाहू शकता. हे बघा मित्रांनो इथं सगळ्या देवांचे साचे वगैरे आहेत आणि बॅकग्राऊंड असतं गणपती बाप्पाला, किंवा गणपती बाप्पाचं सिंहासन असतं. काही ना काही त्या आकारामध्ये गणपती बाप्पाच्या नवीन रूपाच्या आकारामध्ये आपल्याला ह्या साच्या आपल्याला बघायला मिळतात. हे नवीन नवीन कलाकृती आपल्याला बघायला मिळते. देव दिसतात किंवा वेगवेगळी कलाकृती दिसते, प्राणी असतात, देवही असतात. वेगवेगळ्या रूपातमध्ये आपल्याला गणपती बाप्पाचे रूप आपल्याला बघायला मिळत असतात. या वर्षी देखील आपल्याला नवीन नवीन रूपामध्ये गणपती बाप्पा यांचे रूप बघायला नक्की मिळतील. तर पाहू शकता या अशा प्रकारे कारखाना हा परेल वर्कशॉप, सगळ्यात मोठा मुंबईतील सगळ्यात मोठा वर्कशॉप म्हणजे परेल वर्कशॉप आहे. पाहू शकता इथं बरेच गाळे असे रिकामे आहेत. लवकरच हे गाळे देखील भरतीलच या अशा प्रकारे. बघा मित्रांनो इथं नंदी तयार करणं चालू आहे. असं वेल्डिंग वगैरे देणं चालू आहे. गणपतीसाठी पार्ट, बॅकग्राऊंड वगैरे सगळं तयार करणं चालू आहे अशा प्रकारे परेल वर्कशॉपमध्ये. पाहू शकता काही कारखाने तयार होत आहेत, काही कारखाने तयार झालेले आहेत. आणि जे बघा हे लोखंडाद्वारे त्यांचे सिंहासन वगैरे तयार केलं जातात, पाट तयार केले जातात. आणि बॅकग्राऊंड असतं त्यालाही लोखंडाचाच आधार लावावा लागतो, कारण ते बॅकग्राऊंड मोठमोठे असतात ना, त्यामुळे ते पडू नये म्हणून त्याला लोखंडाचा सहारा लावावा लागतो. वेल्डिंग वगैरे करून बनवत असतात इथे. अशा प्रकारे ते तयार होत आहे. तर पहा मित्रांनो इथे काही जास्त
पार्ट आलेले नाही आहे ते फक्त मालाडचा राजाचा आला आहे आणि पाईपलाईनच्या महाराजाचा आलेला आहे आणि इथं प्रकारे अशा प्रकारे इथं तयारी चालू आहे पाहू शकता ही. आणि इथं नक्कीच आपल्याला इथे चिंचपोकळीचा चिंतामणी देखील बघायला मिळू शकतो. काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून विश्वास काही ठेवू नका. जे असेल ते नक्कीच तुम्हाला अपडेट मिळेल आपल्या चॅनलवर. बघा मित्रांनो, इथं सगळं सामान ठेवलं जातं आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचं. ते गवत वगैरे सिमेंट वगैरे वाजतात प्लास्टर करण्यासाठी होऊ शकतं अशा प्रकारे. तर चला आता आपण जाऊयात घराच्या दिशेने. चलो. तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला परेल वर्कशॉपचा व्हिडिओ दाखवलेला आहे. काय अपडेट आहे काय नाही पाहू शकता. परत मी इथंच आहे. पूर्ण अपडेट मी तुम्हाला दाखवले. असेच अपडेट तुम्हाला देत राहील मी दर हप्त्याला किंवा 2 हप्त्याला तुम्हाला अपडेट देत राहील परेल वर्कशॉपची. आणि मुंबईमध्ये जेवढे अपडेट वर्कशॉप आहेत त्यांचे अपडेट मी देत राहील तुम्हाला. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्या कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया लिहायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो बाय.